स्त्री शक्ती संवाद दौऱ्याअंतर्गत शिवसेना सोलापूर महिला आघाडीच्या वतीनं शासकीय विश्रामगृह येथे महत्त्वपूर्ण बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष महिला आघाडीच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रभर दिनांक 24 ते 30 सप्टेंबर या कालावधीत स्त्री शक्ती संवाद दौऱ्याचं आयोजन करण्यात आलं असून याच अनुषंगानं शिवसेना महिला आघाडीच्या उपनेते अस्मिताताई गायकवाड यांनी या कार्यक्रमाचं आयोजन शासकीय विश्रामगृह येथे 25 सप्टेंबर रोजी दुपारी 11 वाजता केलं होतं। यामध्ये शहर मध्य उत्तरच्या सर्व पदाधिकारी आणि शिवसेनेत नवीन प्रवेश करणाऱ्या महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता। या कार्यक्रमात महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी शिवसेना उपनेत्या आणि समन्वयक ज्योतिताई ठाकरे, शिवसेना उपनेत्या छायाताई शिंदे, शिवसेना संपर्क प्रमुख रोशनी गायकवाड आणि माजी नगरसेविका संजना मुणगेकर या उपस्थित होत्या। त्यांनी मार्गदर्शन करताना शिवसेनेची ध्येय धोरणं आणि कशा पद्धतीने पक्षात काम करावयाचं याबद्दल मार्गदर्शन केलं। तसेच स्त्री शक्ती कशी सक्षम करावी याबद्दल सविस्तर सांगितलं। महिलांनी स्वतःमधील हेवे दावे विसरून पक्ष बळकटीसाठी काम करावं आणि येत्या विधानसभा निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष प्रचंड मतांनी निवडून यावा याबद्दल कशा पद्धतीने काम करावं मार्गदर्शन केलं। ही स्त्री शक्ती संवाद यात्रा आता घेण्याचं काम काय, पण याच्यानंतर काही दिवसांनी नवरात्र येते, बरोबर आहे ना? आणि नवरात्रीमध्ये आपली आदिमाया आदिशक्तीचं रूप, तिची ऊर्जा ही अजून जास्त प्रज्वलित होते आणि ही ऊर्जा घेऊन आम्ही वर्षभर महिला भगिनी काम करतो। मग ते काम घरातलं असेल, ते काम संघटनेचं असेल, ते काम दारातलं असेल, ते काम दुसऱ्या एका महिलेचं असेल, आम्ही त्याच तर्फेनं काम करतो। ही जी ऊर्जा आहे ही ऊर्जा माता भगिनींमध्ये यावी, त्यांनी अन्यायाविरुद्ध उठून पेटून उठलं पाहिजे आणि अत्याचाराविरुद्ध त्यांचा प्रत्येक वेळेचा आवाज हा आणखीन कडक झाला पाहिजे, हे आपल्याला पक्षप्रमुखांनी सांगितले। त्यामुळे एकच संघटना या संपूर्ण देशामध्ये अशी आहे जी महिलांचा सन्मान करते, जी महिलांचा गौरव करते आणि त्या संघटनेचं नाव काय आहे? आवाज नाही आला मला? संघटनेचं नाव काय? शिवसेना। त्या संघटनेचं नाव आहे शिवसेना। लोक म्हणतात शिवसेना 2 झाल्या, नाही, शिवसेना शिवसेना आहे ती उद्धव बाळासाहेब ठाकरे। याशिवाय हम तुम्हारे साथ हैं, उद्धव साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, आदित्य साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, रश्मि साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आवाज सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जय हो। ज्योतिताई ठाकरे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शिवसेनेचा सन्माननीय हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी रणरागिणी संबोधलं। काय समजलं? दुसऱ्या बाबतीत कोणत्या पक्षात रणरागिणी म्हणतात का? कोणत्या पक्षात म्हणतात? फक्त शिवसेनेमध्ये काय म्हणतात तुम्हाला? रणरागिणी म्हणजे जेव्हा कधी युद्ध होतो त्या प्रत्येक युद्धामध्ये ही महिला पदर खोचून ताईंनी दाखवलं अशा बांगड्या पाठीमागे आवळून ती काय करायला सिद्ध होते? लढायला सिद्ध होते। आणि आताही आम्हाला या घटनाबाह्य सरकारच्या विरुद्ध, या केंद्रातल्या सरकारच्या विरुद्ध ज्यांची धोरणं महिला सुरक्षिततेची नाही, ज्यांची धोरणं महागाई वाढवणारी आहेत, ज्यांची धोरणं लोकांना बेरोजगार करणारी आहेत, ज्यांची धोरणं लोकांना जगू न देणारी आहेत, यांच्या विरुद्ध रण पेटवायचं आहे आणि म्हणून आम्हाला रणरागिणी म्हटलेलं आहे, बरोबर आहे? चौकी काम तुम्ही शाळेत जाऊन शकता, प्रत्येकाला निवेदन द्या, शाळा चेक करा, त्यांची बाथरूम चेक करा, माझ्या
चेक केला पाहिजे. तिथं बॅड टच गुड टच शिकवला जातो. तो बॅड टच गुड टच नेमका कसा शिकवतात नाही तर त्याचे प्रॉब्लेम आपल्या मुलांना आले नाही पाहिजे. हे कोणी व्हेरिफिकेशन केलं पाहिजे. ते व्यवस्थित होतंय का, तिथला शिपाई व्यवस्थित आहे का, तिथे सर व्यवस्थित प्रॉड करतायत का, मुलींना शिक्षण व्यवस्थित देत आहेत का, हे सगळं तुम्ही बघितलं पाहिजे. आपण केलं पाहिजे. अनाथाश्रम असतील, वृद्धाश्रम असतील, अशा ठिकाणी महिला जर संरक्षण करा. तिथं पण जाऊन ठीक आहे तुम्हाला अनेक माहिती मिळत जातील. असो सगळ्या आलेल्या महिलांना जास्त न बोलता, कारण त्यांना बोलायचं आहे की सगळ्यांनी एका चुकीने एका मनाने काम करा. येणाऱ्या विधानसभेवर भगवा फडकावायचा आहे. आपल्याला मुख्यमंत्री म्हणून उद्धव साहेबांना बघायचं आहे. उद्धव साहेबच मुख्यमंत्री झाले पाहिजे ही शपथ आम्ही घेतोय प्रत्येक देवस्थानच्या ठिकाणी. आणि या संवाद यात्रेनिमित्त सगळ्यांना आणि येणाऱ्या नवरात्र उत्सवाच्या मी सगळ्यांना शुभेच्छा देते. आणि तुम्ही सगळेजण चांगलं काम करून भगवा फडकावालाच असं अभिवादन करून मी माझे 2 शब्द संपवते. मराठी मनाची मानवी गुरुदय सम्राट शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे, आपल्या सर्वांच्या मासाहेब मीनाताई ठाकरे, सर्वांना वंदन करून शिवसेनेचे आपले सर्वांचे कुटुंब प्रमुख, पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री आणि होणारे मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे, आपल्या सर्वांच्या लाडक्या रश्मीबाई ठाकरे, आपले युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे, आजच्या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक असायला आपल्याला आपल्या सर्वांच्या लाडक्या उपनेते ज्योतिताई ठाकरे, आपल्या उपनेता छायाताई शिंदे, आपल्या सर्वांच्या एकाच्या स्थानिक आणि लाडक्या उपनेत्या जसंताताई गायकवाड, आमच्या मुंबईच्या धराडीच्या नगरसेविका, माजी विभाग प्रमुख, म्हणजे मुंबईचे विभाग प्रमुख म्हणजे इकडच्या जिल्हा प्रमुख म्हणजे सांगत होता ते आमच्या संजनाताई मुंबईकर. आणि तुम्ही इथे जमलेलं सर्व म्हणजे काही जिल्हा संघटिका आहेत आणि तुम्ही सर्व महिला पदाधिकारी, तुम्हा सर्वांना माझा मी रोशनी गायकवाड माझा सप्रेम जय महाराष्ट्र. माझी ओळख पण करून देतो. मी संपर्क प्रमुख आहे मीरा बँकर ठाणे विभाग आहे आणि मुंबईची दहिसर विधानसभा संभाग आहे. तर आज तुम्ही सर्वजण इथे जमलेला आहात. तुम्हाला माहिती आहे आपला स्त्री शक्ती संवाद दौरा असा आपला असतो मेळावा आपण ठेवलेला. मेळावा म्हणण्याऐवजी आपण संवाद साधणार आहोत. म्हणजे आज आम्हाला जर साहेबांनी जे पाठवले होते साहेबांनी तर तुम्हा सर्वांची संवाद साधण्यासाठी पाठवलं. तुम्हा सर्वांना माहिती आहे आता आपल्या विधानसभा होऊन आपल्या आता आपल्या लोकसभेमध्ये तुम्हा सर्वांनी तुम्ही सर्वजणींनी म्हणजे मी तर म्हणेन शिवसेना रणरागिणी महिला तुम्ही सगळ्यांनी खूप काम केलं. त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये आपले खूप चांगल्या प्रकारे महाविकास आघाडीचे खासदार निवडून आले. बरोबर ना? तुम्ही सर्वांनी काम केलं त्याच्यामुळे आलेले आहे. आज आपलं केंद्रात सरकार नव्हतं, आज आपलं महाराष्ट्रामध्ये सरकार नव्हतं. आपल्याला काही लोक म्हणत होते की नाही नाही आता पैशाचा पाऊस पडणार आहे, असं होणार आहे, तसं होणार आहे. परंतु आपले खासदार निवडून आले. जिकडे विधान परिषद लागले, मुंबई ठिकाणी आपल्या विधान परिषद लागल्या, काही जिल्ह्याच्या ठिकाणी विधान परिषद लागल्या, ज्याला सुशिक्षित मतदार विधानसभेला त्या वोट करतो. विधान परिषदच्या माहिती आहे तुम्हाला शिक्षक मतदारसंघ असतात, पदवीधर मतदारसंघ असतात, त्याच्यामध्ये ग्रॅज्युएट झालेले किंवा शिक्षक मतदान करतात. तर त्याच्यामध्ये सुशिक्षित मतदारांनी सुद्धा महाराष्ट्रामध्ये आपल्यालाच कौल दिलेला आहे. बरोबर? सगळे आपली विधान परिषदचे आमदार सुद्धा तिकडे निवडून आलेले आहेत. त्याच्यामुळे ही खूप चांगली सुरुवात आहे. आज आपल्याला काही जे सेनाभवनमधून इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत साहेबांनी ते तुम्हाला मी थोडक्यात सांगते. सर्वप्रथम आहे आपली महिलांची बांधणी. कारण जिल्ह्या ठिकाणी असं दिसतं की महिलांची बांधणी कुठेतरी आपली कमी असते. म्हणजे प्रत्येकच पदावरती महिला नसतात. वरिष्ठ पदाधिकारी बऱ्याच प्रमाणात दिसतात पण ज्या ग्राउंड लेवलला काम करतात जसे आपले विभाग प्रमुख असतात, उपविभाग प्रमुख महिला असतात, शाखा प्रमुख असतात, उपशाखा असतात, गण आणि गट असतात, इथे पंचायत समिती आणि जिल्हा परिषद असल्यामुळे तर त्या कुठेतरी पदाधिकारी महिला आपल्याला कमी दिसतात. आता बघा आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ह्याला 50% महिलांना रिझर्वेशन आहे की नाही? मग आपण कामामध्ये पण 50% हिस्सेदारी घ्यायला नको का? की तुम्हाला असं वाटतं की आयत्या वेळेला तिकडे 50% रिझर्वेशन होतं आणि पुरुष पदाधिकाऱ्यांच्या बायकांना किंवा त्यांच्या मुलींना तिकडे दिली पाहिजेत, वाटतं का तुम्हाला? नाही की नाही? मग ती ग्राउंड लेवलची आपण पदं करू तर ते आपल्या महिलांना त्यांचा मतदारसंघ समजून घेता येईल आणि त्या चांगल्या प्रकारे तिकडे लढू शकतात. तर आपण महिला सक्षम होऊ शकतो खऱ्या अर्थाने. हे मान्य आहे की नाही तुम्हाला? मग त्याच्यामुळे तुम्हाला सर्व तुम्ही प्रमुख पदाधिकारी आहात, काही मला वाटतं खालच्या पदाधिकारी पण असतात. त्यांना मी एकच सांगते की महिला पदाधिकारी भरून घेणं आपल्याला ही काळाची गरज आहे. आणि तसंच आपल्याला संघटना वाढवायची असेल आणि आपली संघटना वाचवायची असेल तर आपण त्या प्रमुख पदाधिकारी तशाच खालच्या लेवलचे पदाधिकारी नेमल्या गेल्या पाहिजे. म्हणजे अगदी गटप्रमुखपर्यंतच्या महिला. बरोबर आहे? काही ठिकाणी मुंबईच्या मतदार याद्यांवरती 50 प्रमुख नेमला जातो. 50 प्रमुख म्हणजे काय? मतदार यादीचं पहिलं पान असतं म्हणजे एक पान असतं की नाही?
तर त्या यादीवरती सुद्धा पन्नाप्रमुख तुम्ही नेमू शकता. म्हणजे एक पंत एक महिला सांभाळू शकते त्या पानावरचे मतदार. महत्त्वाची गोष्ट, तुम्ही मतदार याद्या वाचता की नाही? सगळ्यांना मतदार याद्या मिळतात? प्रमुख पदाधिकारी आहेत सगळ्यांना विचारते मी, मिळतात की नाही? हे जिल्हा संघटक आहेत, त्यांनी तुमचं कर्तव्य आहे की सगळ्यांना मतदार याद्या मिळणं गरजेचं आहे. कारण की आपले वोटर्स जे आपण रजिस्टर केलेले आहेत ते त्या मतदार यादीमध्ये आहेत की नाही हे आपण सर्वांनी बघणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर काही दुबार मतदार सुद्धा असतात. आता ठाण्याला जिकडे मी संपर्क संघटक आहे, आपले राजन विचारे साहेब, तिकडे जवळजवळ म्हणत आहे 1.5 लाखांच्या वर ना दुबार मतदार झालेले आहेत. 1.5 लाखाच्या वर. म्हणजे ज्यांनी इकडे पण म्हणजे विधानसभेला मतदान केलं आहे 30 शाहीपासून दुसरीकडे पण जाऊन केले. तर ह्या जे आता गद्दार झालेले आहेत किंवा जे बीजेपीमध्ये बसलेले आहेत त्यांनी हा सुद्धा प्रकार दाखवला आहे. तर त्याच्यामुळे आपण संघटना बांधणी करतोच, पण मेन आपल्याला फोकस आहे मतदारांवर. कारण काही ना आपल्या पक्षामध्ये ऍक्टिव्ह नसतात, पक्षामध्ये सक्रिय नसतात, म्हणजे आपल्या मतदार असतात त्या मतदारांना बरोबर बाहेर मिळतात. त्याच्यामुळे त्या याद्यांचं वाचन करणं तुम्हाला गरजेचं आहे. आपलं मशाल चिन्ह हे घराघरात नेणं खूप गरजेचं आहे. आणि ग्रामीण भागामध्ये सोशल मीडिया किंवा TV फार क्वचित बघितलं जातं. आता माझ्या तर मला वाटते ज्या वोटर्स आहेत आपल्या जिल्ह्यातल्या, काही 80 वर्षाचे नागरिक सुद्धा आहेत, ते कुठे मोबाईल किंवा TV किंवा काय बघतात? त्यांना काय माहिती आहे? शिवसेना म्हणजे धनुष्यबाण. ते कोणाच्यातच नसतात, ते आपल्या घरातल्या घरात असतात. तर आपल्याला जनसंपर्क वाढवला पाहिजे. आपल्याला घराघरात जाऊन आपली मशाल कशी लोकांना दाखवता येईल आणि त्यांच्या मनात कशी रुजवता येईल आणि त्यांना हे सांगून टाकलं पाहिजे की ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची मशाल आहे, धनुष्यबाण आता आपला चोरीला गेलेला आहे. हे आपल्याला सगळ्या मतदारांना सांगणं खूप अतिशय गरजेचं आहे. त्याच्यामुळे मतदानाच्या दिवशी फक्त प्रचार करण्याऐवजी आपण आत्तापासून, म्हणजे मला माहिती आहे तुम्ही लोकसभेला पण खूप चांगला प्रचार केला आहे, पण आत्ताही तुम्ही घराघरात मशाल कशी जाईल प्रत्येक माध्यमातून तुम्ही DP ठेवा किंवा तुम्ही कुठले कार्यक्रम घ्या, काहीही करा, पण मशाल आपली घरात जाऊ द्या. मशालचं चिन्ह सुद्धा पूर्वी आपल्याला वेगळं होतं, अशी मशाल दिसायची. आता निवडणूक आयोगाने तुम्ही खासदारकीच्या इलेक्शनला पाहिलं, आपली मशालचं चिन्ह वेगळं आहे. मी जिल्हा संघटकांना सगळ्यांना पाठवलेलं आहे, त्या पण तुम्हाला फॉरवर्ड करतील. तेच चिन्ह घरात जायला पाहिजे. कारण काही जे मतदारांना माहिती नाहीये की आपली मशाल शोधते निकडते, ही मशाल दिसत नाही तर माचीसची काडीसारखी काहीतरी. तर आता आपली मशाल आहे ती माचीसच्या काडीसारखी, हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा आणि तुम्ही हे घराघरात आपलं चिन्ह घेऊन जा. त्याच्यानंतर शक्ती संवाद दौरा हा संपूर्ण महाराष्ट्रभर सध्या सुरू आहे. आपल्या 24 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या दरम्यान हा दौरा होणार असून दसरा दिसतोय, पण हा दसरा खूप मोठा आहे. कारण महिलांना हा विचारांचा दसरा आहे. आज आमच्या डोक्यामध्ये विचार जर क्लिअर झाले, आपण असं असतंय की प्रत्येक कृती करताना माणूस काय करतो, आधी विचार करतो आणि आम्ही जसा विचार करतो तशी आम्ही कृती करतो. आज आम्ही चांगला विचार केला, आमच्या हातात चांगली कृती घडते. आणि एक चांगले विचार द्यायला, सक्षम विचार द्यायला, महिलांना आर्थिक, सामाजिक, बौद्धिक सगळ्या दृष्टीने सक्षम बनवण्यासाठी आपण आता हा सगळा संवाद दौरा आहे. सगळ्या माझ्या महिला, सगळ्या नेत्या आणि आमच्या सगळ्या महिला उपनेत्या या सगळ्या या दौऱ्याला आलेल्या आहेत. तर या सगळ्यांच्या बरोबर आपल्याला आपल्या सगळ्यांची संघटनात्मक बांधणी, आपल्या सगळ्यांना येणारे प्रश्न, आपल्या सगळ्यांना छोटे उद्योग, लघु उद्योग असंही काहीतरी आपल्याला व्हायला पाहिजे आहे. आणि त्यासाठी आपले कुटुंब प्रमुख महाराष्ट्राचे आणि आपले पक्षप्रमुख मुख्यमंत्री व्हायला पाहिजे. खरं तर आपण सगळेजण तेव्हाच आपल्या महिलांना सक्षम बनवू शकतो. आणि या सगळ्यासाठी म्हणजे हे सगळे विचार तुम्हाला सक्षम करण्याचे विचार हे देण्यासाठी आज ज्योतिताई आलेले आहेत, छायाताई आलेले आहेत, रोशनीताई आहेत, आमच्या मुंगेकर ताई आहेत, सगळ्यात या तुम्हाला विचार देण्यासाठी आलेले आहेत. आणि हा विचारांचा दसरा हा खूप मोठा आहे. विचारांचं सोनं आपल्याला घेतलं जायचं आपल्या घरी. जरी दसरा अजून 10 दिवसांनी असला तरी आज मात्र हे विचारांचं सोनं घेऊन आपल्याला आपल्या घरी जायचं आहे. त्यासाठी ही बैठक आहे. या बैठकीचा महत्त्वाचा उद्देश आहे की तुम्ही सगळ्या वर्षानुवर्ष काम करताय. आता यातल्या कितीतरी पदाधिकारी 20-20 वर्ष माझ्याबरोबर आहेत, परंतु या सगळ्यांना एक विचार देऊन या विचारातनं महिला अजून घडवणं, अजून महिला सक्षम करणं, महिलांच्या हाताला काम देणं, महिलांची आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, बौद्धिक प्रगती करणं हा सगळा या बैठकीचा हेतू आहे. आपण सगळ्यांनी बचत गटाच्या माध्यमातून महिलांना सक्षम करायचा प्रयत्न या सगळ्या माध्यमातून होणार आहे. ज्या आमच्या कितीतरी सगळ्या आहेत की ज्या डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, वकील आहेत, तर त्यांना प्रवेश करायचा आहे शिवसेनेमध्ये, तर त्यांचा प्रवेश सुद्धा आज आपण इथे करून घेणार आहोत. आणि ज्या ज्या महिलांना शाखा उद्घाटन वगैरे करायची, तर आमच्या दीपाली पवार आल्या, त्यांनी शाखा उद्घाटन आज घेतो म्हटल्या होत्या, परंतु आज या सगळ्यांना वेळ नसल्यामुळं आपण 8 दिवसांनी शाखा उद्घाटन करणार आहे. प्रत्येक भागामध्ये आपल्याला शाखा उद्घाटन करायच्या, प्रत्येक भागातल्या महिला पदाधिकाऱ्यांचे बचत गट काढायचे आणि त्या सगळ्यासाठी मार्गदर्शन आज ज्योतिताई आणि आपल्या छायाताई, रोशनीताई आणि
मुंडगेकर ताई या सगळ्यांनी आपल्याला करणार आहे. मी एवढंच सांगते की महिला ताई अनेक वर्ष सक्षमपणे महिला काम करत आहेत आणि वर्षानुवर्ष या महिला एक अपेक्षेने आहेत की बाबा आज तरी आपल्या हाताला काम मिळायला पाहिजे. इथे एखादा सोलापुरात कुठलेही उद्योग नाही जे होते ते उद्योग त्यांनी सगळे बंद पडलेले उद्योग आहेत आणि महिलांच्या हाताला काम नाही आहे. महिलांना छोटे रोजगार नाही आहेत सोलापूरमध्ये. महिलांनाच काय तर बेरोजगार युवकांना सुद्धा रोजगार नाही आणि त्यांच्या आई म्हणून सुद्धा त्या इथं आलेल्या आहेत. तर या सगळ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना असं वाटतं की सक्षम एकच नेतृत्व आहे ते म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे आहेत आणि त्यामुळं आपल्या विचाराच्या झेंड्याखाली या सगळ्यांनी आपल्याबरोबर वर्षानुवर्ष काम करतायत. तर त्यांना न्याय देण्याचं कार्य एक उपनेता म्हणून आणि शिवसेनेची जिल्हा संघटिका म्हणून दोन्ही म्हणून मी सांगते तुम्हाला की येणाऱ्या काळामध्ये उद्धवजी ठाकरे साहेब, रश्मीवहिनी ठाकरे साहेब, आदित्यजी ठाकरे साहेब आणि सगळ्या आमच्या उपनेत्या सगळेजण मिळून तुम्हाला न्याय दिल्याशिवाय, तुम्हाला सक्षम बनवल्याशिवाय, तुम्हाला तुमच्या पायावर उभं केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही हा शब्द तुम्हाला देते. यावेळी 2 नवीन पदवीधर महिला पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश झाला. त्यांना स्मिताताई ठाकरे यांच्या हस्ते निवडीचं पत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आणि पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी सौ ज्योतिताई ठाकरे, शिवसेना महिला आघाडी समन्वयक, उपनेत्या छायाताई शिंदे, उपनेत्या रोशनीताई शिंदे, संपर्क संघटक मीरा भाईंदर ठाणे, दहिसर विधानसभा समन्वयक संजनाताई मुणगेकर, माजी नगरसेविका निरीक्षक सौ अस्मिताताई गायकवाड उपनेत्या. यावेळी लोकसभा क्षेत्र संघटिका शशिकला चिवडशेट्टी, शहर संघटिका प्रीती नायर, उपजिल्हा संघटिका मंगल मोरे, सुनीता लोंढे, मध्याच्या विधानसभा संघटिका सुनंदा माने, उपशहर संघटक नागू खडमोसे, ज्योती माळवतकर, जयश्री पाटील, प्रभावती येलगुंडे, दीपाली पवार, सोनाली भोसले, अनिता राठोड, शहाणा गायकवाड, विभाग प्रमुख मीना लोंढे, सुमन रुपनर, लमुषा देवकुळे, संगीता देवकुळे, कविता चव्हाण, पूजा खराडे, सुरेखा क्षीरसागर याचबरोबर यावेळी महिला पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या.